ज्ञानेश्वरी आणि 1700 पर्यंत आपण थांबलो, कमी आणि आता 1694 त्याच्यातला असा आग आहे की 1700 पर्यंत येतो आपण डायरेक्ट 100 वर. आणि याचं निरूपण म्हणजे गीतेचा ध्वनी जेव्हा आपण ऐकतो त्या ध्वनीमध्ये ते शब्दात एवढी ताकद आहे की ते पुण्याला भस्म करते. ती गीता अधिकाराला उंच करते, वृत्तीला शांत करते, अंतःकरणाला बाधित करते, स्वरूपाला बुद्धी धारण करते. गीता कशी ऐकली तर जीवाला ताळते. साष्टांग दंडवत माऊली. इतकं सुंदर हातात ज्ञानेश्वरी आली की तुफान हृदयाचं उकळ्या मारते. काय बोलाव काय वाणीतून बाहेर माहित नसतं. आठवायचं मंत्र आठवता येतच नाही. काय गुण असे गोड बंगाले काही कळतच नाही. वाणी थांबत नाही. वगैरे ज्ञानेश्वरच उघडू देत नाही कधी. तुम्हाला सगळ्यांना माहिती उघडते का ज्ञानेश्वरी मी सांग नाही माऊली. ज्ञानेश्वरी असं उघडत नाही, वही वाचत नाही, वाणी थांबत नाही. हे रहस्य मला समजत नाही बाबा. रहस्यच आहे माऊली. अजून तर नाही. रहस्यच आहे म्हटलं. खरंच रहस्य आहे. आता गीता माऊली ज्ञानावर म्हणतात की आपण जरी वाकडं पडलो त्या अंगावर कुशीवर आणि गीता ऐकत राहिलो कानानं आणि आपण वाकडं करून तिकडे भिंतीकडे गेलो, श्रवणीकडे आलो, समोर गीता नाही पण त्याचा ध्वनी आला तरी मोक्ष देतो त्याला. बापरे, साष्टांग दंडवत. कानडे जरी व्हायला इतकं म्हणजे त्यांना एवढं सुलभ केलंय ना, पण आपण त्या नजरेने तिच्याकडे पाहत नाहीत. आपल्याला गीता हातात घेतली तर का घेतली? गीतेचं फळ काय? गीतेचा बोल काय? गीताची आवड का? आणि गीता हातात आली का? गीता देणारे काय? गीता म्हणजे काय? गीता म्हणजे जीवाला तारत आहे. गीता म्हणजे अज्ञानाला मारत आहे. गीता म्हणजे स्वरूपाला बुद्धी धारण करणारी एक शक्ती आहे. जी बुद्धी देहाला धारण करते आणि पंचभूताला माझं म्हणती, इंद्रियामध्ये वास्तव करते आणि ईशाकडे धावत जाते. ती बद्ध असते. पण गीतेच्या साह्यानं, बोधाच्या शक्तीनं, संतांच्या संगतीनं जी बुद्धी गीतेला श्रवण करते आणि गीतेमध्ये असते ती भगवंताकडे जाते. नाम कृष्ण. साष्टांग दंडवत माऊली. दोन वृत्ती आहेत. हा बेटा, एक दोन वृत्ती आहेत. एक बंधनकारक आहे, एक ज्ञानमूलक आहे, एक अज्ञानमूलक आहे. ज्ञानाला श्रवण करणारी, भगवंताला जाणणारी आणि वेदांमध्ये थांबणारी, गीतेचं रहस्य चाकणारी, भगवंताच्या हृदयातले गुप्त जो बोध आहे ते बुद्धीमध्ये पकड असलेली अंतःकरण. जगत आहे म्हणणारी बुद्धी वेगळी आहे, देहाला धरणारी बुद्धी वेगळी आहे, कामक्रोधात थांबणारी बुद्धी वेगळी आहे, अध्यात्मामध्ये वाटचाल करणारी बुद्धी वेगळी आहे. आणि गीतेच्या माध्यमातून आत्मस्थिती प्रकट करून माझ्या रूपामध्ये थांबून मी कोण हे समजून देहबुद्धीला त्यागून आवरण काढून भ्रमाला सोडून जी बुद्धी परमात्म्याकडे जाती धावती ती ब्रह्म बनते. ब्रह्म बनते. जिला तिचा पती कळतो परमात्मा, हा जीवात्मा आहे आत, तो त्याचा अंश आहे, हा अंशी आहे, अंश अंशी भाव. एक गुळाची ढेप आहे, तुकडा काढला बाजूला, बाजूला जरी तुकडा पडला तर तो गुळाचाच आहे. भेदा जरी बुद्धी आली ती ब्रह्माचीच आहे. हरिओम हरिओम. साष्टांग दंडवत. हे सगळं सांगणारी गीता आहे. हे गुरुचं वचन असतं, ते आपल्या भोवताली असतं, ते येऊन सांगतात. कारण ही परंपरा सोबत असते. श्रवण भक्तीनं असं साधू संतान की जय, बजरंग बली की जय. रामाला त्यांना
सहकार्य केलं, देवाला बहिरंगाची गरज लागली, आम्ही तर जीव आहे अगदी माऊली. म्हणून सीता सापडली, आम्हाला भगवंत सापडला. राम शक्तीसाठी गेले हनुमंताला घेऊन, आम्ही शक्तीला माते केलं रामा बजरंगबलीला घेऊन. अगदी माऊली खरं. साष्टांग दंडवत. कळावं, वर्म कळावं, अध्यात्माचा रस पकडावा. हरी नारायण कोण आहे, शक्ती कोण आहे, शिव कोण आहे, वृत्ती कोण आहे, अंतःकरण कोण आहे, मी कोण आहे, भ्रम कोण आहे, जगत कोण आहे, माया कोण आहे, अस्तित्व कोण आहे, कुणाचं अस्तित्व नाही, कुणाचं अस्तित्व आहे, कुणाच्या अस्तित्वाकडे आपण आहोत. नाही तर आहे केलं आणि आहे तर नाही केलं, भ्रमात आयुष्य गेलं, मन वेळ झालं आणि दुःख समोर आलं, बुद्धी भ्रमिष्ठ झाली, भगवंतापासून दूर गेली, यमाची बोलावून आलं आणि त्यानं बांधून नेलं. हो माऊली. साष्टांग दंड. भगवंताकडे कुठे जाता आलं, यमाचं हात बोलवून आलं तरी कळत नाही त्या बाईला संसार किती मरणांत करा का जीव लावून करा. मी सांगितलं होतं की एक एक बाई 5-5 धोंडे देती आणि 7 लेकी असल्यावर 35 धोंडे करती. आता मरण ना ती माय, म्हणून म्हणलं जरा त्रास कमी द्या, धोंडेच घेऊ नका असं म्हणलं नाही. आता मी तयारी करायची कालपासून, पॅकिंग झाली, सगळं झालं, बॅगा पडल्या माझ्या. करू नका, विधीला बंद करणारी मी नाहीये, परंपरा करू नका म्हणणारी मी नाहीये. फक्त एक धोंडा घ्या, सुकामे वागा. थकली आई आता. आई असणाऱ्या लेकीला सांगितलंय मी की आपली आई थकली आहे, त्या वयाला शुगर बीपी होतीये आणि मग होत नाही आईला. आई अंजीर पाठव, पैसे पाठवत नाही, सुकामे आणि मन देहासोबत आहे. आता हे धोंडा बंद करा, निवृत्त करा अज्ञानाचा धोंडा. पुरुषोत्तम मास, मलमास, त्याला मलमास काय म्हणलं हे कळत नाही, अक्कल नाही धोंडा द्यायचा. कशाचा धोंडा राव, लिमिट क्रॉस करते. एक पट पुण्य केलं तर 1,00,000 पट होत. त्याचं नाव अधिक 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 अधिक. हे वरदान देवाचं. मला आवडत नाही, कथा सांगायचं मी सांगत नाही, सगळं पाठ आहे, मूक पाठ. कंप्युटर काय कामं केली आम्ही 4 महिने भागवत रोज ऐकायचं. म्हणल्याच्या साधू संत देव भगवंत घरी दुःखी कष्टी लोकांना काहीतरी देऊन समाधान घ्यावं. घरादाराचं लावलं की मरुस्तर लावलं तिथे दाराला, आता आला खापर वळण काही. आपल्यासाठी जगायचं, परमात्म्याला बघायचं, बंधनातून निघायचं, देहभावाला टाकायचं, ईश्वराकडे बुद्धीला न्यायचं आणि नामात रंगायचं आणि ज्ञानमय जगायचं. अज्ञान का ठेवायचं? साष्टांग दंडवत. हो माऊली. आता आपलं आयुष्य आपल्यासाठी खर्च करायचं, हे भंडारा पासाला थांबवायचं. आपण बन आपलं कल्याण झालं की नाही, आपलं आवरण टाकलं की नाही, बंधन संपलं की नाही, मी कोण मला कळालं की नाही, माझ्या गुरुने मला ज्ञान दिले की नाही, माझं स्वरूप मला जाणता आलं की नाही, देहाचं बंधन काढलं की नाही, मी माझ्या स्थितीत राहते की नाही, माझी देहस्थिती संपली की नाही, हे बघ ना. मनाकडे कुठलं माझं आयुष्य कुठे गेलं, संसारात परमार्थात मी आधी कशासाठी चालले, दुःख किती भोगलं मी, देहाचा संबंध किती वागवला मी, पण देहाचा बात नाही करता आला, कितीचा प्रसाद नाही खाता आला, ओवीचं रहस्य नाही उघडलं, बंधन नाही माझं सुटलं, पाप पुण्य नाही तुटलं, माझा भ्रम नाही टाकता आला, माझी वासना नाही थांबली, मला वैराग्याची ज्योत नाही लावता आली, विवेकाचा दीप नाही जळला, संताचा संग नाही मिळाला, ग्रंथ हृदयात नाही थांबला, मध्ये संसार थांबला. आता काय करू, हे मला फोन लावून आता काय करू. सांगा
सांगा चुकलं शब्द? नाही माऊली, बरोबर आहे. नाही माऊली, अगदी जो अज्ञानातून देहबुद्धीतून जी वासनेचा उगम तयार होतो वृत्तीच्या द्वारे, तर ती वासना हरीसाठी पाहिजे, ती वासना प्रभूच्या ओळखीसाठी पाहिजे, ती वासना नामात रंगून मन वेधून द्वायला पाहिजे, आणि ती वृत्ती ईश्वराशिवाय कुणाला न बघितली पाहिजे. तिनं फक्त शिवाला बघितलं पाहिजे, तिनं फक्त शिवरूप झाली पाहिजे, तिनं वृत्तीमध्ये शिवाला पकडलं पाहिजे. तिनं 50 धरले नाते गोते, 1000 काढली, 7 पिढ्याची वंशावळ काढली, इत्यादी होती. मान 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 प्रमाण देते. 7 पिढ्याचे नाते ठेवती इथं. आम्हाला सगळं माहिती. बर माहित राहू दे गमा. मी तो वासुदेव तोता कळोईल विचारिता. तर विचारलं संतांना, कळोईल सौभाग्य संता. त्यांना जर विचारलं मी कोण आहे, तर ते म्हणतात तू वासुदेव. तत्वता तत्वरूपानं तो ब्रह्म आहे, आत्मरूप आहे, तिथे सांगितले. तत्व प्रकट केलं हृदय, तत्व म्हणजे आत्मा आहे, अतत्व म्हणजे देह आहे. विवेकाला जिथं जन्म देतो, जन्म होतो हृदयामध्ये अध्यात्माच्या माध्यमातून, श्रवणाच्या बुद्धीतून, संतांच्या संगतीतून, वेदाच्या शक्तीतून हृदयामध्ये व्यक्तीच्या साह्यानं विवेकाचा जन्म होतो. आणि बोधपुत्र त्या मांडीवर येतो, तेव्हा बाईला दुसरा जन्म होतो, आणि ते मोक्षाच्या घरात जाते. तिचा ज्ञानाचा दिवा लागतो, अज्ञानाचा अंधार जातो, सुखाचा प्रकाश येतो, आणि बुद्धीला रामाचा स्पर्श होतो. ती बाई, ती जीव ब्रह्म होतो. साष्टांग दंडवत माऊली. मरताना हे पाहिजे, अज्ञानाला मारलं पाहिजे, स्वरूपानं उरलं पाहिजे, गीतेला धरलं पाहिजे, बोधात शिरलं पाहिजे, भवसागरातून आलं पाहिजे, आणि बुद्धीला मी कोण जाणता आलं पाहिजे. तर तुझ्या जगण्यामध्ये अर्थ आहे. कुत्र बी जगत आणि तू बी जगती, मांजर बी फिरते घरात आणि तू बी फिरती. मांजरीचे पिल्ले कोपऱ्यात आणि नीचे पडले सोप्यावर. हो माऊली. आहे की नाही? हो. पिल्ले सोप्यावर, मांजरीचे पिल्ले पडत. मग फरक का तुझ्या तर मांजरात? काय फरक? काहीच नाही माऊली. कळतो का? संसारी बायाला हे नाही कळत माऊली. ती म्हणते माझं, आणि किती संसार केला पुन्हा सांगते की तो करतेपणाची सोय, अहंकारात मरते सोय. देवाव धरती, अहंकारात मरती, कर्मापाशी राहती, अज्ञानात जगती, आणि जगाला बघती. वा वा वा, टाळ्या वाजवा टाळ्या. सांगा हीच लिंक आहे की नाही बद्ध जीवाची? त्याला सांगा, बोला पटपट बोलायचं. हो माऊली. हो सांगा एक शब्द चुकीचा आहे का? पाठ केला का? मी पाठ केला नाही. तुम्हाला तुम्ही काल पण सांगते म्हणजे पॅकिंगचा काल बसले घंटावर त्या साड्या घाल. पुन्हा बघा, जग हे भ्रम आहे, प्रति अज्ञान आहे. हरी पंचभूताची खाण आहे. कशाला बघती तो आता? कशाला बघती? रामाला बघती. हो माऊली. सांगा शब्द चुकीचा नाही सांगा, चुकीचे. नाही माऊली. त्याला माझं म्हणते, जगाला धरून बसते, वासनेमध्ये घुसते, अज्ञानाची मस्ती. हो माऊली, खरंच अज्ञानाची मस्ती. आणि मी माझं मी, आणि पुन्हा माझं. तुझं काय काय घेऊन तरी ठेवू, एका कागदावर हातात घे जाताना लिस्ट. माझं हे, माझं ते, माझं ते, माझं ते, आणि सगळं घेऊन जा. पाकिट ठेवाय का? पाकिट करून ठेवा त्या बायाला. हातात धरायची, जाताना घेऊन जायचं. ओरी वाचायला माझं काय काय आहे ते.
खरंच आहे माऊली. लिस्ट घेऊन जायची काय काय माझं, पुन्हा विसरलं तर काय करा. लिहून ठेवायचं कोणत्या टप्प्यात काय आणली, कधी आणली, कधी खरं वरवंट आणला, कधी पाटा आणला. लिहून ठेवायचे, तारीख पाठ असते असल्या बाया. म्हणून हे सगळं थांबायचं आता. फक्त हृदय प्रधान बनायचं, फक्त त्याला बघायचं. आपल्या आपल्या महिमेत राहायचं. मी कोण हे जाणवायचं. देहातून निघायचं, जडाला बाधित करायचं, वासनेला भस्म करायचं, आवरणाला नाशित करायचं. नाश करायचं आवरणाचं. आवरण म्हणजे कळत का? काय कळतंय? वाचेचे पदर सरू द्या. त्याचे पदर पिसून दे, सूक्ष्म दे, कारण दे, हे पदर लावती तोंडाच्या महिन्यात. ते कळत. कारण हा जो दिसतो देह पंचभूताचा, तो वास्तविक नसतो. मग का दिसतो? अंधारात दोरी पडली होती, लाईट नव्हती, सर्प दिसला, होता का? नव्हता. सर्प नव्हता, दोरी होती. मग अंधारानं सर्प केला, अज्ञानानं जीवभाव तयार केला. अक्कल आहे का? हो माऊली, खरंच अक्कल नाही. अज्ञानाला जीवभाव तयार केला. खरंच अंधारानं दोरीवर सर्प बसला. तुम्हाला शिकवणार का? मी काल त्या पल्लीवारला बोललं, ती बोलत नाही, तिला काम असते तर आपण फोन करा. माया वाकडी तिकडे होती तर सर्प वाटली, पण लाईट लावली तर दोरी कळाली. मग ती बाईक का गेली? अंधारानं गेली. लाईट नव्हती ना घरात. तसं जेव्हा दोरीवर सर्प नव्हता भासला, तसा आत्मस्वरूपावर देह नव्हता भासला. अज्ञानाचा अंधार होता, ज्ञानाचा प्रकाश आला, देह बुद्धीचा नाश झाला, परमात्मा आणि बुद्धीचा संगम झाला. तोच मिळायाचा अनुभव आला. ब्रह्मज्ञानी म्हणते त्याला साष्टांग दंड. आत्मसाक्षात्कार करून घ्यायचा आहे. तुम्हाला का बोलते तर मला आवडत नाही बाईनं घराला जीव लावलेलं मरणांत प्रेम. लाता बुक्क्या खाल्ल्यापेक्षा आधी सावध व्हावं, खेटर खाल्ल्यापेक्षा परमार्थात यावं. अज्ञान टाकण्यासाठी श्वासाला वेचावं आणि भगवंताचं चिंतन करून त्या यमाच्या तावडीतून निघावं. मला हे वाटतं. मरणांत त्या संसारात मिली, हातात काय आलं? काय हातात? काहीच नाही माऊली, काहीच नाही. राम राम माई, काहीच बरोबर आहे. काहीच नाही, पण केटर खाल्ल्याशिवाय ऐकतही नाही. ज्ञान राहूने, प्रत्येक देहाला शिवणे, परमात्म्यातून तिनं बाहेर येऊ नये. हो माऊली. समाज नाही. हो माऊली. हो सांगा बरं, 4 वाक्य कोण सांगणार आहे? मी तिथं पण हेच करणार आहे. जेवणात बक्षीस ठेवून चॉकलेट इथं तिने छिटकू नये, इथं तिने थांबू नये, त्याला सत्य देऊ नये, त्याचा संबंध होऊ नये आणि हे आई वाटू नये, त्याचा बात केल्याशिवाय राहू नये आणि ह्याला मिठा तो दिल्याशिवाय जगू नये आणि ह्याचा संबंध कधीच होत. हो, त्याला मिथ्या केल्याशिवाय आपण राहू नये, ह्याचा संबंध होऊ नये, हे आहे असं वाटू नये, ह्याचा संबंध वाढवू नये आणि हे ह्याच्यामध्ये व्यक्तीला त्याला धरू नये जडाला. कारण जर व्यक्ती जडाला धरती तर देहाला माझं म्हणती बंधनात राहती, कर्म हातात येतं, पाप पुणे डोक्यावर येतं, भोगायला वरी जावं लागतं, यमाचं खातं, पुन्हा गर्भामध्ये जीव जात. बापरे, केवढं चक्र आहे माऊली हे माझ्या खातं. सत्य गर्भामध्ये तो जीवात्मा कसा प्रवेश करतो, तर त्या ठिकाणी कर्ता भाव असतो, अहंभावामध्ये बुद्धीचा प्रवेश असतो, अज्ञानाचा वलय असतो आणि त्या ठिकाणी बुद्धीमध्ये अंधार असतो ईश्वराबद्दल. ती ईश्वराला जाणत नाही, वेदांताला मानत नाही.
ओळीचं ज्ञान चाकत नाही, श्लोकाचा भावार्थ हृदयात थांबत नाही, वृत्ती रामाला ओळखत नाही, देहभाव तिचा सुटत नाही, आत्मभाव प्रगटत नाही, ती शिवापाशी राहतच नाही, शक्ती तिला येतच नाही, परमभाव होतच नाही, अंधार संपत नाही, बुद्धी त्या सुखाला भोगत नाही, दुःख तिचं संपत नाही. याचं नाव बंधन. साष्टांग माऊली. हॅलो भाऊ, कोण काय बोलते मला बापरे. खरंच आहे माऊली, कसलं बंधन सांगितलं, केवढं अरे राम, काय अनमोल अनमोल शब्द येतात. श्वास सुद्धा घेत नाहीत माऊली तुम्ही. पुन्हा का घेतात? गलतीपणा का होत नाही? वृत्ती शून्य का होत नाही? ईश्वराला का जाणत नाही? ती देहाला का जाणती? त्या मड्याला का पाहती? कळायला पाहिजे, जन्म आणि मृत्यूचा काळ संपत आलाय. अध्यात्मामध्ये शून्य नाही, गीता कळत नाही, ओवी समजत नाही, अभंग पाठ नाही, अज्ञान सपाट होत नाही, मला राम भेटत नाही, आता मी काय करू? संसार कर मरणांत, चमच्या वाटे बघ, चमच्याला बघती, वाट्याला बघती, इथं धुळ झाली, मर किती ते पशी, इथं पसारा पडला, पडू दे, तुला करायचं काय? तुझ्या बुद्धीमध्ये किती खाट पसारा आहे का अज्ञानाचा? माकड किती आम्ही ना असं नाही केलं म्हणून काय सांगते कुणाला तू? आम्ही तुम्ही हात ताटाचा ईश्वरमय जगायचं, भक्तिमय बघायचं, रामाला धरायचं, देहभावाला सोडायचं, आत्मभावात थांबायचं, स्वानंदपदी यायचं, परमात्म्याला पाहायचं, ब्रह्मरूप व्हायचं, जगतातून निघायचं, ईश्वरात थांबायचं, ऐक्याला भोगायचं, भेदाला टाकायचं, आत्मरंगात रंगायचं, विश्वाचा बात करायचा, श्लोकाचा भावार्थ घ्यायचा, ओवीचा प्रसाद खायचा, रामाला भेटायचं, राम बनायचं. चमचा बघतो तो माकड. साष्टांग सद्गुरु माऊली. बापरे, काय एक एक शब्द अनमोल अनमोल यायले. रत्न रत्न. जीवनी राम प्रभु श्रीराम, सकाहिंदर रानो राम, सकाहिंदर रानो राम, मग म्हणे काही काही करावं कल्ले परिणाम, धाडू नको प्रभु राम म्हणे श्रीराम. रामानं वनवास भोगलाय, तर आपण आनंदाने भोगायचा. हो माऊली, अगदी. हो, खरंच. नो ऍप्लिकेशन. नाही, आता काही ऍप्लिकेशन नाही, काही नाही, जे आहे ते भोगायचं. आपल्या आनंदात राहायचं. कशाला आनंदाला काही कमी आहे का माऊली? एवढं विचार असतात, बुद्धीला एवढी पुष्टी देवीला कोणी तेव्हाच वेद विसरोनी, कोणी केले पालन ग्रहण देहाचा धरुनी अभिमान, तो म्हणे देव भगवान एक करता नारायण, मी म्हणून आपुली जागा, मी पणात मोठा दगा, मी पण सोडून जगात वागा, मी म्हणून बहुनाडले रवी पुत्राने ताडले, नाही अद्यापि पाहिले हा प्राणी भोगितस दुःखा, बहुताचा झाला आका, कारामय नामुका, आजो अंतकाळचा सखा, कारामय नामुका, कारामय नामुखा,
जो होतास मातीच्या पोटी उदरात नरक राहाटी तुझा देह किरे उपराटी मुंडक काळीवरी पाय टांगिले तुला किरे देठी नाळावर टांगिले तुला किरे देठी जिथे मळ मूत्राचे दाटी पाजिली सुधारस वाटी लावली तुझ्या किती ओटी तिथे रक्षण केले कोणी पडला होतास किरे बंदी खाली तिथं कसली माता पिता याचा विचार करी रे आता मग फुटल्या पल्लव शाखा आता पाय फुटली मग फुटल्या पल्लव शाखा कारामयीना मुखा जो अंतकाळचा सखा कारामयीना मुखा कारामयीना मुखा चर्मात दूध निर्मिले ते कोठून पैदा झाले ते अवघेच प्राशन केले मग बोलता बोले मग मोठे राम झाले गोचवड्यावर चालत चाले मी एक मिळवी शोधन मिळविल शहाणपण धन दौलत मज पासून ही पूर्वजन्मीची रेखा कारामयीना मुका ही पूर्वजन्मीची रेखा कारामयीना मुका जो अंतकाळचा सखा कारामयीना मुका आता म्हातारपण मादांची पुण्याई सरली मग खट्टपट विद्या हरली ठेवणी होती ती सरली ठाईच्या ठाई जिरली हातपाय छिंजले डोळ्यातून पाणी यायलं उडले हात पाय कंप सुटला शरीर हारायलं पण दंभ तसाच घमेंड तशीच स्वभाव तसाच सरली मग खट्टपट विद्या हरली ठेवणी होती ती जिरली ठाईच्या ठाई सरली मग गेला उंच ताटा मग गेला उंच ताटा जिकडे तिकडे झाल्या नाटा मग बसला दीन होऊन करी पोटाचे चिंतन झाला लज्जित वरदायीन जो जो म्हणे वातो तो जाणे हा भक्त म्हणे वाचो का कारामयीना मुका जो अंतकाळचा सखा कारामयीना मुका. किती छान माऊली, खूप सुंदर. मग फुटल्या पल्लव शाखा कारामयीना मुका चर्मात दूध निर्मिले त्याला केलं तू केलं का माकड कुठलं पाय झालं म्हणे की देव दूध करते अन्नाचं सगळ्या पाटामध्ये का दूध तयार होत नाही त्याला पाहिजे त्यालाच ओळखायचं नाही त्याला मानायचं नाही आणि मी दूध पाजलं हे तुझं आहे का त्यानं दिलं त्याच आहे बाळ बी त्याच दूध बी त्याच आणि तू बी त्याच. हो माऊली शास्त्रांग खरंच राम तुमचं. आणि किती सुंदर म्हटलं तुम्ही. बिलकुल आहे का की आपण 1694 पर्यंत आलतो तर माऊली ज्ञानोबा काय बोलतात ओवी काय सांगते बुद्धीचं परिवर्तन कसं होतं या ओवीची शक्ती काय पहिल्याची भक्ती काय ज्ञानाची मुक्ती काय आणि बुद्धीला ब्रह्मस्थिती काय हे आपल्याला ऐकायचे. तू भगवंत द्यायले छप्पर फाड़ की देता है ओ जब देता है छप्पर फाड़ की देतो कोणी सांगा. खरंच हो माऊली, खरंच आहे. खरंच खरंच अनुभव शब्द असते आम्ही घ्यायला सुद्धा कमी पडतो माऊली. एक एक शब्द खूपच अनुभव. पण ना येणे मुख वाकडे ना येणे मुख वाकडे करुणी ठाकाल कानवडे. एक तोंड भिंतीकडे केलं वाचणारा समोर गीता वाचायला कानवडे झालं एका अंगावरून तिकडं आणि कानाचे गीताचे शब्द गेले. करुणी ठाकाल कानवडे तरी कानेही येता पडे तेची लेख तरीही कानेही येता पडे तेची लेख. तरी तुमच्या कानावर चलता फिरता गीता जरी पडली तरी तुम्हाला भगवंत जवळ घेतो ढकलून देत नाही असं ज्ञानोबा सांगायले. पण याच्यामध्ये कसं असतं अंतर असतं पुण्य होत तयार पण जन्म जन्म पुन्हा घ्यावं लागतात म्हणजे यापासून बेटा साक्षात मुक्ती
संतांच्या श्रवणातून असती, बोधातून असती, वेदातून असती. त्या शब्दानं पुण्य होतं, हा साठा सोबत येतो. पुन्हा जन्म घ्या, संतांच्याकडे जा. 3 जन्म काय काय असतं ते मला माहित नाही, त्यातलं काही टिपकं सांगता येत नाही. पण हे पुण्य भगवंताकडे येतं, यम जातो, यम येत नाही. तुमचं पुण्य वाढतं आणि तुम्हाला मग काही काळानं संतांकडे जाऊन पुन्हा मुक्ती भेटते. आता ऐका, जे हे श्रवणे पाठे अर्थे, हे गीता पुण्य श्रवण कराल, पाठ कराल आणि अर्थाकडे जाईल, त्याला बघाल. 3 प्रकारचे लोक गीता श्रवणे, अर्थे, पाठे. कुणी गीता श्रवण करून त्याच्यात मुक्ती घेईल, कुणी पाठ करून पाठ सांगत राहील, म्हणजे ऐकत राहील, आणि कुणी अर्थाच्या सहाय्याने भगवंताकडे जाईल. तिघाला लाभ होईल, असं हरी बोलली. गीता नेती मोक्षा आरती, तुम्हाला मोक्ष देणारी गीता, दुसरं काय देणार नाही. आरती जैसा समर्थ दाता कोणा ते नास्ती न म्हणे. एखादा समर्थ दाता असतो कर्णासारखा शूर, तो कोणाला नाही म्हणतच नाही. तसं आमची गीता काही दिल्याशिवाय राहतच नाही. म्हणून जाणतया सवा गीताची एकी सेवा, काय कराल अघवा शास्त्री एरी. हे शास्त्र वाचते अवघे शास्त्र, अवघे एके ज्ञाने केले मी स्वप्ने. एका गीतेच्या ज्ञानानं बाकी ज्ञान स्वप्न आहे सगळं. म्हणून बाकीचे शास्त्र कशाला शिकता, एकच गीतेची सेवा करा. डबल वाक्य ऐका, म्हणून जाणतया सवा गीताच एकी सेवा. म्हणून तुम्हाला मी सांगतो, एका गीतेची सेवा करा, बाकीचे शास्त्र कशाला गीता. हो माऊली, साष्टांग ज्ञानेश्वरी सगळं आलं माऊली याच्यात, सगळं आलं, काहीच राहिलं नाही माऊली. खरंच सगळं काय कराल अघवा शास्त्री. बाकीचे शास्त्र काय बघता, बाकीचे पुराण काय बघता, काय एक गीतेची सेवा करा, एक श्रवण भक्ती करा, एक संताचा संग करा, एक वेदांतामध्ये बुद्धी असतील, बाकी काय नको. तुम्हाला मग हिंडणाऱ्या मार्गाला किती शिवा जाते, तुम्हाला सगळ्यांना माहिती माहिती की नाही. हो माऊली. एक गीता सेवा करा, संपूर्ण. कशाला गरज आहे हिंडाची डोंगरात, वनात, रानात. तुम्हाला मागं म्हणलं मी शोधून मासकडे अमृतानुभव घेऊ लागलो. आमचं अष्टम प्रकरण चाललं होतं, 10 प्रकरणाचा अमृतानुभव आहे. ते आमचा भात चालला सागऱ्याचा, इथं हा होता त्या अर्थ. मग गीतेची सेवा करा. काय करा राघवा शास्त्री. हे शास्त्र वाचलं, ते पुराण वाचलं, ते डोंगरात गेले, ह्या गोळीत गेले, त्या ओढ्याखाली, त्या झाडाखाली. बाबा एक गीतेची सेवा करा, बाकी काही करू नका. बाबू काय उडत गेलं तरी दुनिया पागल. खरंच आहे माऊली, एवढं स्पष्ट लिहून सुद्धा किती बुद्धी पागल. गीताचं एकी सेवा काय करायला अगवा शास्त्रीय. अगो हे व्यर्थ आहे, काय केलं की पुण्य होतं, भोगायला यावं लागतं. पण गीतेकडे आलं की जन्माभाव होतो, मोक्ष हातात येतो, बुद्धी ब्रह्म होती, आता हृदयात प्रगटतो, तुमच्या सोबत सतत राहतो, तुम्हाला सहकार्य होतो, तुम्हाला सोबत घेऊन जातो, देह पडताना तुम्हाला हातात नेतो, तुम्हाला भिन्न करत नाही, जन्म मरण उरत नाही, अविद्या पुन्हा शिरत नाही, देहभाव प्रगटत नाही, इंद्रियाचा विकार होत नाही, मन रामातून बाहेर येत नाही. खूप छान माऊली, साष्टांग दंडवत. वेदातून निघायचं, आत्मरंगात रंगायचं, आवाज बनायचं, मी कोण हे जाणायचं, हरीला ओळखायचं आणि बुद्धीला हरी करायचं. हे करायचं कसं, लुटायचं बघा मला. तुझ्या मुली कसं थोडा आहे का, ते सुनगट मन धरत मनगट. माऊली म्हणी तू त्यावर टाकतोबाई गीता नाही. टाटू नाही, बाई नाही, कुणी नाही, आपला तो एक आहे.
आपुला तो एक देव करूया, आपुला तो एक देव करूया, तिने न जीवा सुख नोने, तिने न जीवा सुख नोने, एक देव करूया. आपल्या पुढे आता करून जावा, म्हणजे त्याची प्राप्ती करा. तुझा विण माझा कोण आता, तुझं विण माझं कोण आहे आता, तुझा विण माझा कोण आहे आता, तुझं विण माझं कोण आहे आता, सांग रे अनंता माय बाबा, सांग रे अनंता माय बाबा, कोणावरी सत्ता, कोणावरी सत्ता करुणारायणा, कोणावरी सत्ता करुणारायणा, मायेन पाना कोण पाजे, मायेन पाना कोण पाजे, तुझा विण माझा कोण आहे आता, तुझं विण माझं कोण आहे. खरंय माऊली, कोणीच नाही त्याच्या कोणीच नाही, कोणीच नसते. रोज अभंगनात देवापाशी कुणावरी सत्ता करुणारायणा, कुणावरी सत्ता करुणारायणा. सगळे निष्ठून चाललेत ना हातात ना, माझं म्हणता 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 अभिमान वाढायला आणि प्रपंच हातातून सुटायला, दुःख वाटायला यायला, जगत भास व्हायला, त्याच्यातून दूर राहिला असतो. म्हणून तू माझा आहेस, तुझं विण माझं कोणी नाही आता. हे कळावं बेटा, अगदी माऊली. हो, त्याच्यासाठीच का बरं मोठा होत होता आम्हाला, का बरं पाठ आवडत होता, का बरं संताला मी प्राण ओतला, का बरं व्यवहार फेकून दिला, का बरं इथं आयुष्य कमी खर्चलं, कारण भगवंतानं संताला दिलं. मन राम करण्यासाठी हातात ग्रंथ दिला, मी कोण करण्यासाठी वेदांत दिला, हरीच्या भेटीसाठी श्रवण दिलं, त्याच्या प्राप्तीसाठी संत दिले. हरी प्राप्तीसी उपाय, हरी प्राप्तीसी उपाय, धरावे संताचे ते पाय, धरावे संताचे ते पाय, येणे साधते साधने, तुटते भावाचे वंदने. कुणाचे पाय धरा? संताचे. नात्याचे नाही, नात्याचे पाय नाही धरायचे, त्याला बुद्धीतून काढायचं, हरीला मन जोडायचं, प्रपंचाला झाडायचं, बोधाला आत सोडायचं, वृत्तीला राम करायचं, अभेदात जगायचं, भेदाला काट टाकायचं, परब्रह्म बनायचं, हृदयातून त्याला हाक मारायची, त्यांना ओ द्यायची आणि त्यांना आपल्याला जवळ घेऊन
सोबत न्यायचं, त्याला वैकुंठ म्हणायचं. बापरे, साष्टांग दंडवत माऊली. नमस्कार माऊली. कोटी कोटी प्रणाम. कारणाशी बोलिले जे ऋषी साचवावे वर्ताया. आम्ही वैकुंठवासी संत वैकुंठातून आले. जिथं वाणी कुंठित होती, जिथं व्यवहार बंद होतो, जिथं आज्ञा समाप्त होतं, ती जागा परब्रह्माचे त्या ठिकाणी एक रूप असते, तिथून ते खाली आले. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी, बोलिले जे ऋषी साचवावे वर्ताया. झाडू आरमार काय अडगाणी भरले जगा. अभंग विसरले. 10 वर्ष पाठ येते, रोज भजन होतं, नित्य भजन. ते पाय धरले की लात मारते, मसाड मस्त काय करते, लात मारती. लातच मार. काय करते, लात मार. तिला फक्त राम राम पूजा करायची पैसे देऊन, बाजूला सरकायचं, संतांचे पाय धरायचे, ग्रंथाला देत न्यायचं, ओवीला मन द्यायचं, अज्ञानाला टाकायचं, ज्ञानमय जगायचं, ब्रह्मभावात यायचं, गुरुला शरण द्यायचं, त्यांच्या पायाला नतमस्तक व्हायचं, त्याला जीवन मुक्त म्हणायचं. वाव. हो माऊली, तुमच्या चरणाला नतमस्तकाने. पाय कुणाचे कोण दळून पाय लाता आणते, बुक्क्या देत पायापाशी कोण येतो देत तर बोला. पायापाशी फक्त संत शिव देत. देवाचे दर्शन दुरून झालं. हो माऊली, देवाचे दर्शन दुरूनच आहेत, आता काही नाही, संतांच्या चरणाला. खरंच आहे माऊली. चला बाबा, कमी बोलते म्हणलं, लई बोलले, काय करणार. मोकळी मोठी चाळविली झिनिराळी, ती जीवाचे गेली करताळी, घेऊ यायचे. कृष्णार्जुन मोकळे. कृष्णार्जुनाच्या बोलण्यामध्ये जो गीतेचा संवाद निघाला, भगवंत मोकळं खुल्ल बोलले, आणि त्या खुल्ल बोलण्यामध्ये अर्जुन कृष्ण झाले, त्याला गीता नाव आलं. त्या गीतेचं रूपांतर त्या काव्य रूपानं झालं. व्यासानं काम केलं, तुमच्या हातात गीता दिली, ही गोवी आम्हाला सांगायली. चला पुढं. करतळे. बाळकाती ओरसे, मायेची जीव बैसे, ते दया ठाकती तैसे, का करी. माझ्यावाला बसली घालायला, तर 2 वर्षाचं पोर घातली घाट छोटा, 5 वर्षाची की मोठा, आणि 9 महिन्याचं जसं समोर आहे तसं बाळाला घास घालती. तसं तुमचा अधिकार आहे, तसं होईल तुम्हाला श्लोक, तसं तुम्हाला गुरुजीव घालतात. जसं बाळ आहे तसं आई जीव घालती. 5 वर्षाचं, 2 वर्षाचं, 1 वर्षाचं घास छोटा, तसं तुमची बुद्धी छोटी, तुम्हाला गीतेचा घास छोटा. किती सुंदर सांगितलं. एक मस्त. बाळका ते ओरसे, मायेची जीव बैसे, ते तया ठाकती तैसे, घास करी. बाळाला खाता येईल, तोंडात माव तेवढा घास करते, तसं गुरु शिष्याला साधकाला. शिष्याने बाबा त्या काचेच्या बाटल्या म्हणून तिकडे शिष्या नाहीत माझे साधक. शिष्या म्हणले की काचचे कुठच्या तरी दोस्त्या म्हणजे साधक. मग गुरु त्या साधकाला जसं झेपल तसं बारीक बारीक घास करून जीव घालतात, आणि साधक सुसंपन्न होतो, तृप्त होतो, मुक्तीच्या आत जातो, सुखाला प्राशन करतो, दुःखाला समाप्त करतो, आणि साधक साध्यापर्यंत जातो, पोदाचे घास खातो, गीतेचा ध्यास घेतो, ओळीचा प्रसाद गुरु देतात, आणि मनातल्या रामाला बाहेर काढतात. इसको गीता बोलते, गीता. हो माऊली. बापरे, मनातला राम बाहेर काढतात. खरंच आहे, ओवीच्या प्रसादाने सद्गुरूच हे काम करतात. वा, किती सुंदर. जो राम बसलेला आहे, जो चिन्मय आहे, जो नित्य आहे, तुमच्या सोबत आहे, तो देहासोबत आहे. शिरपुडी कुठली नाचते का संसारामध्ये टांगड्यामध्ये करून? इकडे जाणार रामाकडे. मिठा केलं, मी आट्टा केलं, चालते कोणाला माकडे.
सांगते कोणाला तू भूषण जे करून ते केलं, मरणार ते केलं, हातात काय आलं, खापर आलं. काय हातात संसार करून त्याला बोला करतो मी खापरं झालं माऊली. काहीच नाही. काय नाचती बाई, नाचती बोलती. मी आता केलं खुली बेकार केलं तू, माथत घातलं आयुष्य तुझं, लई बेकार झालं तुझी, तुझं सगळं गेलं पाण्यात. तर सांग काय वाचलंस, काय कळालं बरं? आता जग बिगरू वाटे ना, डोळ्याला पोती दिसत ना, बाहेर जाऊ वाटे ना, पोरं म्हणतात नको जाऊ, नको जाऊ. मग ते म्हणजे तुझ्या आस्ती टाकत ना, आम्ही काशीला, रामेश्वरला, हा अयोध्येला, मथुरेला, तू नको जाऊ. असती नाही हो जगाला सांगायला काशी. खरंय माऊली, तसंच आहे. जगाला सांगायलाच देतात माऊली, खरंच आहे. आईला परमिशन कशाला, काय चालले मी निघाले, माझी भाषा ही घरात जाई बळच लावले, मला संसार नाही कळाला कधी. का फाटा संवेदना अभय पण शहाणा केले जैसी विंजणा निर्मुनिया अफाट संवेदना. समीर म्हणजे वार, वार भरपूर आहे, व्यापक चौकडे, पण शहाणा माणूस ते विंजणा वारा करते आणि त्या अफाट वाऱ्यातलं वारं आपल्या पुढचं घेते. तसं अफाट भगवंत चौकडे, पण त्याला इथला छोटा भगवंत पाहिजे, त्याच्या जवळ आहे, त्याच्या जवळ घेते जाते. तसं वारा चौकडे पण विंजनानं जवळ घेते, तसा परमात्मा जवळ आहे, बोधानं प्रगट करते. साष्टांग समीरणा काहीतरी कळतं का, ज्ञानेश्वरी कळते का, सांगा ना. समीरणा मला कळायला अक्षर वेळ लागला, मला चौकडे भरपूर आहे, पण आपल्या पुरतं घ्यायला विंजन लागतो वारा, ते कपट धरायचं त्याला गोल असं असं केलं की वारं बाहेर चौकडचं वारं जवळ येतं. तसा आत असलेला परमात्मा बोधानं वर येतो. इकडचं वारं आलं की हवा गार वाटतं, हा हरिबुद्धीत आला की मी राम वाटत. साष्टांग दंडवत. राम राम बाई, सुंदर बाई. ओ सुनंदाबाई सांगा कळतं काय, जगात पसरले पण अंगाला घाम यायला, त्या पसरलेल्या वाऱ्यातून ते विंजन घेतो शहाणा माणूस, हलवला की वारा अंगाला लागतो. तसं त्या श्रवणामध्ये गेलं की राम बुद्धीत येतो. चौकडे राम चौकडे, पण हृदयाचा राम प्रगट व्हायला जसं विंजन घ्यावं लागतो, तसं बुद्धीमध्ये ते श्रवण घ्यावं लागतं, मग तो बाहेर येतो. तसा बाहेरचा वारा अंगाला लागतो, तसं बुद्धीचा स्पर्श भगवंताशी होतो. साष्टांग बापरे माऊली, सुंदर ओवी सांगितली, कळाली. इतकी छान प्रयास लावून दिला. घरी बसू बसू नाही नाही, काहीच कळत नाही माऊली, खरंच नाही कळत. तुम्ही सांगितलं काहीच छान. खरंय, बुद्धी भगवंतापाशी जातच नाही, गेलीच. हरीला कसं बघावं, मृत्यूमुळे त्याला कसं प्रगटावं, देहातून त्याला कसं बाहेर काढावं, अज्ञान कसं तोडावं, विषय कसे सोडावे, वासना कशी टाकावी, वृत्ती कशी भगवंताकडे न्यावी, गोदामोदी कशी ठेवावी, स्वरूपाला कसं तिने धरावं, रामाला कसं तिने भरावं आणि आत्मरूप कसं व्हावं, हे श्रवणातून शिकावं. हो माऊली अगदी. केलं का मी नाही हो, कोणत्या ग्रंथात आहे सांग, ग्रंथ मी वाचते नाही त्यावर कुठे आहे? नाही नाही, कुठेच नाही माऊली असं. एक गोळी वाढ आमची, नाहीतर नाही मान. आपली सेवा होती तर होत, वाढव कुणी पुढं, नो टेन्शन, लेणे काच नाही. कैसे शब्द जे न लगे, कैसे शब्दे जे न लगे, ते घडविया अनुष्ठुंबे. अनुकुष्ट छंद आहे, त्या छंदातून ही गीता काढली
आणि नंतर ते शब्द जोडले आणि श्लोक केला आणि श्लोकाचा भाव बुद्धीत जागा झाला आणि ती बुद्धी त्या हरीला ओळखू लागली आणि देहाची ओळख संपली आणि त्या हरीला ओळखता ओळखता बुद्धी हरीमध्ये समाविष्ट झाली, हरीमध्ये तन्निष्ठ झाली, बोधामध्ये समाविष्ट झाली, हरीला ती जाणू लागली, देहाची राणी बंद झाली, अज्ञान समाप्त केलं, रामाकडे मन गेलं, रामामध्ये स्थित झालं, ब्रह्मज्ञान आत गेलं, बुद्धीला ब्रह्मस्थिती आली, देह स्थिती गेली आणि आवाजची भूमिका भोगली. संतांनाही स्थिती दिली, ग्रंथांना मुक्ती दिली, शब्दातून तो पडत नव्हता, अनुष्ठुप छंदामध्ये गेलो, तिथून गीतेला घेतलं, शब्द तयार केले, श्लोक बनले, ग्रंथ भगवंताच्या मुखातून आले आणि त्या शब्दातून तो पळाला आणि जीव भाव जळाला, परमात्मा मिळाला, सुखाचा प्रसंग आला, दुःख संपलं, अनुभव आला, भाव गेला, संत म्हणतात त्याला. बापरे माऊली, सुंदर, अप्रतिम आलं, किती सुंदर आलं. खूप सुंदर माऊली. साष्टांग दंडवत, कोटी कोटी प्रणाम. साष्टांग दंडवत काही, साष्टांग दंडवत. हे नाथ हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. बापरे, 17 ओळी. खरंच आहे. हे मडक निमित्त कारणे कुठणार आहे, कधी जाणार माहित नाही, आहे तर फायदा करून घ्या. हो माऊली, हो माऊली. आहे तर पुन्हा काय करेल, म्हणून मी तुम्हाला रागवते, ज्या बाया संसारात मातीत गेल्या, कळत का नाही? हो माऊली, साष्टांग दंडवत. मातीची या खोळे दगड आला पोटास, आता उघडी डोळे, आता उघडी डोळे, जरी अद्यापी न कळे, जरी अद्यापी न कळे, मातेची या खोळे दगडाला पोटासी, दगडाला पोटासी. ब्रह्मज्ञान नाही, भक्ती नाही, दानधर्म नाही, श्रद्धा नाही, काही नाही, मग दगड आला पोटाशी, मातीची या खोळे दगड आला पोटाशी. बापरे, काय माऊली. साबण गेला सत्य एखादं पोट निघतो बोलला असं टाईट करतं बांबू, देवाकडे बघणं, माईकडे बघणं, नमस्कार करणं. आमचे पोर आधी आहे वडिलांना, गुरुला, देवीला, देवापाशी उभा टाकलं. श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम. हॅलो, ऐका एक मिनिट.